तर विद्यार्थी मित्रांनो, अशी पुस्तकं, हा जो काही पाठ आहे डॉक्टर निर्मल कुमार फडकुले यांचा पाठ आहे. तर या पाठाची आपण या ठिकाणी आज कृतीपत्रिका अभ्यासणार आहोत. तर सुरुवातीलाच या ठिकाणी पुस्तक पान नंबर 14वर जी काही कृती दिलेली आहे तर ती कृती आपल्याला या ठिकाणी सोडवायची आहे. तर पहिली जी काही कृती दिलेली आहे की तुलना करा. पुस्तकरूपी मित्र आणि मानवी मित्र यामध्ये आपल्याला तुलना करायला सांगितलेली आहे. तर पुस्तकी रूपी मित्र कसे असतात आणि मानवी मित्र कसे असतात तर याबद्दलचा फरक आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करायचा आहे. तर या ठिकाणी पहिला फरक आपल्याला असं सांगता येईल पुस्तकरूपी मित्रामध्ये की पुस्तकरूपी मित्र दीर्घकाळ टिकणारे असतात. म्हणजे पुस्तक आपल्याला केव्हाही खूप काळ ते आपल्याला काय करतात त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी त्यांचा सहवास आपल्याला दीर्घकाळ लाभू शकतो. तर पुस्तकरूपी मित्र दीर्घकाळ टिकणारे असतात. तर अशा प्रकारचा पहिला फरक आपल्याला पुस्तकरूपी मित्रांमध्ये सांगता येईल. त्यानंतर त्याच्या विरुद्ध मानवी मित्र याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल की मानवी मित्र परस्परापासून दुरावतात. पुस्तकनिका सदैव आपल्यासोबत राहू शकतं, ते दीर्घकाळ आपल्यासोबत राहतात, परंतु मात्र मानवी मित्र काय असतात या ठिकाणी परस्परापासून या ठिकाणी दुरावू सुद्धा शकतात. म्हणून मानवी मित्र परस्परापासून दुरावतात. तर अशा प्रकारचा भेद किंवा फरक आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. पुस्तकरूपी मित्रामध्ये दुसरा फरक, पुस्तकरूपी मित्रांची विस्मृती होत नाही. पुस्तकं आपल्याला कधीही या ठिकाणी विसरत नाहीत, ते आपल्यासाठी सदैव तत्पर असतात. परंतु जे काही मानवी मित्र असतात तर या ठिकाणी मानवी मित्रामध्ये आपल्याला सांगता येईल की मानवी मित्रांना केलेल्या प्रेमाचीही विस्मृती होते. आपण त्यांच्यावर कितीही प्रेम केलं तरीसुद्धा मात्र या ठिकाणी आपलं मानवी मित्र या ठिकाणी विसरू शकतात. तर अशा प्रकारचा भेद किंवा फरक आपल्याला सांगता येईल. त्यानंतर पुस्तकीरूपी मित्र जे आहेत, तिसरा फरक त्यामध्ये सांगता येईल की पुस्तकीरूपी मित्र अंतःकरणात भावनांची प्रचंड खळबळ माजवतात. पुस्तक ज्यावेळेला आपण वाचन केलं त्यावेळेला ते पुस्तक काय करतं, आपल्याला आपल्या अंतःकरणामध्ये अनेक प्रकारच्या भावना उचलून येतात. म्हणून भावनांची प्रचंड खळबळ माजवतात. पुस्तकरूपी मित्र अंतःकरणात भावनांची प्रचंड खळबळ माजवतात. या उलट मानवी मित्र मनात वैराचा अग्नी पेटवत ठेवतात. तर अशा प्रकारचा मानवी मित्रामध्ये आपल्याला हा तिसरा फरक सांगता येईल. त्यानंतर पुस्तकरूपी मित्रामध्ये चौथा फरक, पुस्तकरूपी मित्र विश्वासघातकी नसतात. म्हणजे पुस्तक आपला कधीही विश्वासघात करत नाही. तर अशा प्रकारचा आपल्याला पुस्तकरूपी मित्रामध्ये सांगता येईल. आणि मानवी मित्र मात्र या ठिकाणी मानवी मित्राकडनं विश्वासघात होऊ शकतो आणि म्हणून मानवी मित्र या ठिकाणी विश्वासघातकी असतात असं या ठिकाणी आपल्याला फरक सांगता येईल. त्यानंतर पुस्तकरूपी मित्रामध्ये पाचवा आणि शेवटचा फरक, पुस्तके स्वतःजवळचे सर्व भांडार मुक्तपणे बहाल करतात. पुस्तके स्वतःजवळचे सर्व भांडार मुक्तपणे बहाल करतात. म्हणजेच या ठिकाणी ते सदैव उदार असतात. या उलट मानवी मित्र या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की माणसे उदार नसतात. अशा प्रकारचा भेद आपल्याला किंवा फरक आपल्याला ठिकाणी सांगता येईल. तर अशी पुस्तकं या पाठाची आपण कृती सोडवत आहोत. यामध्ये आकृती कारणे लिहा. त्यामधलं ग्रंथप्रेमीने पुस्तक देताना केलेल्या सूचना लेखकाला अपमानकारक वाटल्या नाही. कारण विचारलेलं आहे. ज्यावेळेला लेखकानं ग्रंथप्रेमीकडनं पुस्तक आणलं तर त्यावेळेला मात्र त्याने या ग्रंथप्रेमीने काय केलं, काही सूचना केल्या, तर त्या सूचना लेखकाला अपमानकारक वाटल्या नाहीत. याचं कारण आपल्याला सांगायचं आहे. तर त्यावेळेला आपल्याला सांगता येईल की
ग्रंथप्रेमीने पुस्तक देताना केलेल्या सूचना लेखकाला अपमानकारक वाटलं नाही, कारण लेखक स्वतः पुस्तकप्रेमी असल्याने लेखक स्वतः कसं पुस्तकप्रेमी होते, म्हणून लेखक स्वतः पुस्तकप्रेमी असल्याने त्यांना ग्रंथप्रेमीच्या भावनांची जाणीव होती. कारण लेखक स्वतः पुस्तकप्रेमी असल्याने त्यांना ग्रंथप्रेमीच्या भावनांची जाणीव होती. अशा प्रकारचं उत्तर आपल्याला सांगता येईल किंवा कारण सांगता येईल. त्यानंतर दुसरं कारण विचारलेलं आहे, प्रत्यक्ष परमेश्वर आला तरी त्याला पुस्तक द्यायची नाही असा पुस्तकप्रेमीने निश्चय केला. कारण प्रत्यक्ष परमेश्वर जरी आला तरी त्याला पुस्तक द्यायचं नाही अशा प्रकारचा निश्चय कोण केला? या ठिकाणी पुस्तकप्रेमीने केला. याचं कारण आपल्याला सांगायचं आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला असं उत्तर सांगता येईल की प्रत्यक्ष परमेश्वर आला तरी त्याला पुस्तक द्यायचं नाही असा पुस्तकप्रेमीने निश्चय केला. कारण अनेकदा फुकटे वाचक नेलेले पुस्तक परतच देत नाहीत. लेखकाने निश्चय केला की आता प्रत्यक्ष परमेश्वर जरी आला तर या ठिकाणी कोणालाही पुस्तक द्यायचं नाही. याचं कारण काय? तर या अनेकदा काय होतं की जे काही वाचक असतात, फुकटे वाचक असतात, ते काय होतात, नेलेले पुस्तक परत देत नाही. तर अशा प्रकारचं कारण आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर तिसरं रसिकतेचा आणि वयाचा संबंध जोडणं हेच रसिकपणाचं आहे. रसिकतेचा आणि वयाचा संबंध जोडणं हेच रसिकपणाचं आहे. कारण तर या ठिकाणी आपल्याला असं उत्तर सांगता येईल, रसिकतेचा आणि वयाचा संबंध जोडणं हेच रसिकपणाचं आहे. कारण कलात्मक आनंद देणारे श्रेष्ठ साहित्य तरुणांना आणि वृद्धांना म्हणजे म्हाताऱ्यांना सारखाच आनंद देते. कलात्मक आनंद देणारे श्रेष्ठ साहित्य तरुणांना आणि वृद्धांना सारखाच आनंद देते. तर अशा प्रकारचं आपल्याला कारण सांगता येईल. त्यानंतर कृतिकरार याच्यामध्ये हेमिंग्वेच्या कादंबरीतून सूचित होणारे अर्थ आपल्याला 4 अर्थ या ठिकाणी सांगायचे आहेत. हेमिंग्वेच्या कादंबरीतून सूचित होणारे अर्थ, त्यामधला पहिला अर्थ अतिबलाढ्य क्रूर अशी नीती आणि दुबळा तरीही महत्त्वाकांक्षी माणूस यामध्ये अनेक वर्षापासून कधीही न संपणारे सनातन व चिरंतन द्वंद्व सुरू आहे. अशा प्रकारचं पहिला आपल्याला अर्थ सूचित होतो. त्यानंतर दुसरा अर्थ, नियती जबरदस्त असली तरी दुबळ्या माणसातही अगम्य आकांक्षेची व संघर्षशीलतेची ज्वाला पेटलेली आहे. तर हेमिंग्वेच्या कादंबरीतून अशा प्रकारचा दुसरा अर्थ सूचित होतो. त्यानंतर तिसरा अर्थ, जयिष्णू म्हणजे काय? विजय प्राप्त करण्याची वृत्ती. जयिष्णू वृत्तीने तो माणूस आपल्या प्रारब्धासोबत झगडत आहे. तर अशा प्रकारचा हेमिंग्वेच्या कादंबरीतून तिसरा अर्थ सूचित होतो. आणि हेमिंग्वेच्या कादंबरीतून सूचित होणारा चौथा अर्थ, निष्ठुर नियती मानवाला हुलकावण्या देत असली तरी एक क्षण असा येईल की दुर्बल वाटणारा मनुष्य या नियतीस पराभूत करून विजयाच्या सिंहासनावर बसेल. तर विद्यार्थी मित्रांनो, पाठामध्ये काय दिलं आहे ते हेमिंग्वेच्या कादंबरीमधून या ठिकाणी सूचित होणारे अर्थ या ठिकाणी सांगितले आहेत. तर 4 अर्थ आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारे सांगता येईल. त्यानंतर कृती दुसरी, अर्थ स्पष्ट करा. कृती दुसरी, अर्थ स्पष्ट करा. त्याच्यामध्ये दिलेलं आहे,
अ. दुधाने तोंड पोळल्याने ताक फुंकून पिणे. दुधाने तोंड पोळल्याने ताक फुंकून पिणे. याचं उत्तर आपल्याला सांगता येईल की दुधानं तोंड पोळल्यानं ताक फुंकून पिणे या म्हणीचा अर्थ एकदा अद्दल घडल्यावर मनुष्य अगदी साध्या गोष्टीतही सावधगिरी बाळगतो असा या म्हणीचा अर्थ होतो. या म्हणीचा प्रत्यय प्रस्तुत पाठातील एका ग्रंथप्रेमी वाचकास आलेला दिसतो. वाचनाची प्रचंड आवड असलेल्या या ग्रंथप्रेमी माणसाची जीवपाड जपलेली 2 पुस्तके एका कवीने वाचायला म्हणून नेली. 15 दिवस वाट पाहून ती परत मागितल्यावर त्या कवीने पुस्तके नेल्याचे नाकबूल केले. पुस्तकप्रेमी वाचकास अत्यंत प्रिय असलेली पुस्तके त्याने गिळंकृत केल्यामुळे त्याला प्रचंड मोठा धक्का बसला होता. त्यामुळे या घटनेनंतर आपल्याकडील पुस्तकरूपी संपत्ती इतर कोणाला देण्याची हिंमत त्याला होत नव्हती. पूर्वीच्या या कटू अनुभवामुळे लेखकाला आपली पुस्तके देताना पुस्तकप्रेमीने बाळगलेल्या सावधगिरीतून वरील म्हण प्रत्ययाला येताना दिसते. तर अशा प्रकारे आपल्याला दुधाने तोंड पोळल्याने ताक फुंकून पिणे, तर याचा अशा प्रकारे या म्हणीचा स्पष्टपणे आपल्याला या ठिकाणी अर्थ सांगता येईल. त्यानंतर आ. पुस्तकाला माहेरी आल्यासारखं वाटणे. अर्थ स्पष्ट करायचे आहे. पुस्तकाला माहेरी आल्यासारखं वाटणे. तर उत्तर आपल्याला सांगता येईल. सासरी गेलेली मुलगी जेव्हा आपल्या माहेरी सणावाराच्या प्रसंगी परतते त्यावेळी घर आनंदाने फुलून जाते. तिची सारी हौसमौज पूर्ण केली जाते. प्रत्येक गोष्टीत तिची काळजी घेतली जाते. तिला कोणताही त्रास होणार नाही, ती सतत आनंदात असेल याची काळजी घेतली जाते. त्याप्रमाणेच पुस्तकप्रेमी माणसाने लेखकाला दिलेल्या पुस्तकाचीही काळजी घेतली जाईल याचे आश्वासन लेखक या पुस्तकप्रेमीला देतो. पुस्तकाच्या बाबतीत कोणताही हलगर्जीपणा घडणार नाही, त्याची योग्य ती काळजी घेतली जाईल, त्याची योग्य प्रकारे हाताळणी केली जाईल. पुस्तकाच्या बाबतीत कोणतीही हयगय होणार नाही असे आश्वासन लेखक पुस्तकप्रेमीला या ठिकाणी देतो. मुलगी माहेरी आपल्या आईवडिलांच्या सहवासामध्ये जेवढी सुरक्षित असते तेवढेच सुरक्षित हे पुस्तक लेखकाच्या हाती असेल याची खात्री हे वाक्य करून देते. तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी पुस्तकाला माहेरी आल्यासारखं वाटणं, तर या वाक्याचा आपल्याला अर्थ स्पष्ट करता येईल. विद्यार्थी मित्रांनो, याच भागामध्ये आपल्याला आता व्याकरणाची कृती आपल्याला सोडवायची आहे. तर व्याकरण फार सोपं अशा प्रकारच्या या ठिकाणी दिलेल्या कृती ह्या व्याकरणामध्ये अकृती सूचनेनुसार सोडवा. आता नंबर 1, चवदारासारखे शब्द लिहा. चवदारासारखे शब्द आपल्याला या ठिकाणी लिहायचे. आता एक या ठिकाणी आपल्याला शब्द दिला आहे चवदार. तर या ठिकाणी पहिला शब्द आपल्याला सांगता येईल उत्तरामध्ये दमदार, धारदार, बहारदार, हवालदार, रखवालदार, जबाबदार, रसदार, कसदार, दाणेदार आणि भरदार. तर अशा प्रकारे या ठिकाणी चवदारसारखे शब्द आपल्याला या ठिकाणी लिहायचे. तर अशा प्रकारचे असंख्य शब्द आपण या ठिकाणी सांगू शकतो. त्यानंतर सृष्टीनुसार कृती सोहळ्यामध्ये आपल्याला
दुसरं वाक्य दिलेलं आहे, जसे विफलताचे वैफल्य, विफलताचे वैफल्य, तर तसं दिलेलं आहे सफलता. सफलताचं आपल्याला उत्तर लिहायला लागेल साफल्य. विफलताचे वैफल्य तसं सफलताचे साफल्य, साफल्य. त्यानंतर दुसरा शब्द दिलेला आहे कुशलता. कुशलताचं या उत्तर आपल्याला सांगता येईल कौशल्य. आणि तिसरा शब्द दिलेला आहे निपुणता, तर याचं उत्तर सांगता येईल नैपुण्य, निपुणताचं नैपुण्य. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारच्या ह्या कृती आपल्याला काय करायची व्याकरणामध्ये फार सोपे आहेत त्या सोडवायच्या आहेत. त्यानंतर सूचनेनुसार कृती 16 मध्ये दिलेलं आहे, शब्दांच्या शेवटी क असलेले 4 शब्द लिहा. शब्दाच्या सर्वात शेवटी क शब्द येईल अशा प्रकारचे 4 शब्द लिहायचे. तर त्या ठिकाणी उदाहरण दिलं आपल्याला पुस्तक, आपलं उत्तेजक, उत्तेजक आपल्याला दिलेलं आहे. तर त्याप्रमाणे आपल्याला काय करायचं, क शेवटी येईल अशा प्रकारचे 4 शब्द लिहायचे आहेत. तर आपल्याला पहिला शब्द असं सांगता येईल प्रेरक. उत्तेजक प्रमाणे या ठिकाणी आपल्याला काय सांगता येईल, पहिला शब्द प्रेरक, क यायला पाहिजे शेवटी. प्रेरक, मारक, तारक, लेखक, वाचक, रक्षक, पाचक, गायक आणि जनक. तर आपल्याला विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचे असंख्य अशा प्रकारचे या ठिकाणी असे शब्द या ठिकाणी सांगता येतील असेच. त्यानंतर ही अशा प्रकारची कृती दिलेली आहे. या शब्द गटातील विशेषणे ओळखा. आपल्याला काय दिलेलं आहे, तर एक गट दिलेला आहे, त्या गटामध्ये काही शब्द दिलेले आहेत. तर त्या शब्दामधले विशेषण कोणकोणते आहेत तर ते आपल्याला ओळखायचे आहेत आणि ते लिहायचे आहेत. तर या ठिकाणी काव्यात्म हा शब्द दिलेला आहे. त्यानंतर अवस्था हा शब्द दिलेला आहे दुसरा. तिसरा साहित्यकृती हा शब्द दिलेला आहे. त्यानंतर विमनस्क हा शब्द दिलेला आहे. प्रेरणा, त्यानंतर संवाद, नव्या आणि उत्तम अशा प्रकारचे हे या ठिकाणी 8 शब्द दिले आहेत. आता या 8 शब्दापैकी कोणते शब्द आपण या ठिकाणी विशेषण म्हणून वापरतो, तर या ठिकाणी विशेषणसाठी वापरले जाणारे शब्द आपल्याला या ठिकाणी विशेषण ओळखायचे आहेत. तर त्याच्यामध्ये पहिलं विशेषण आपल्याला सांगता येईल काव्यात्मक, दुसरं विमनस्क, तिसरं विशेषण नव्या आणि चौथं उत्तम. तर अशा प्रकारे हे 4 वैशिष्ट्य आपल्याला विशेषण आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. विद्यार्थी मित्रांनो, आता या ठिकाणी स्वमत कृती आणि अभिव्यक्ती कृती, तर ह्या ज्या काही कृती आहेत तर ह्या कृती आता आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. परंतु या ठिकाणी शेवटी आपल्याला काय दिलेलं आहे, शब्दसंपत्ती दिलेली आहे. तर शब्दसंपत्तीमध्ये एक काही शब्द आपल्याला बघा, पुढील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहायचा आहे. सगळ्यात शेवटी पान नंबर 15वर शब्दसंपत्ती म्हणून दिलेलं आहे. त्यामध्ये पुढील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहायचा आहे. शब्दसमूह दिलेला आहे आणि या शब्दसमूहासाठी एक शब्द कोणता वापरला जातो ते आपल्याला लिहायचं आहे. 15 दिवसांनी प्रकाशित होणारे. 15 दिवसांनी प्रकाशित होणारे, तर याला काय म्हणतात, पाक्षिक. 15 दिवसांनी प्रकाशित होणारे पाक्षिक. त्यानंतर ज्याला एकही शत्रू नाही असा. ज्याला एकही शत्रू नाही असा, तर काय म्हटलं जातं, अजात शत्रू. त्यानंतर मंदिराचा आतील भाग. मंदिराचा आतील भाग म्हणजे काय म्हटलं जातं त्याला, गाभारा. त्यानंतर गुडघ्यापर्यंत हात लांब असणारा. गुडघ्यापर्यंत हात लांब असणारा, तर त्याला आपल्याला असं म्हणता येईल, एक शब्द जे सांगायचं आहे, अजात बाहू. अजात बाहू. त्यानंतर सर्वात शेवटचा शब्द आपलं केलेले उपकार न जाणणारा. केलेले उपकार न जाणणारा म्हणजे याला काय म्हणतात, कृतज्ञ. कृतज्ञ म्हणजे काय, उपकाराची जाणीव. पण कृतज्ञ म्हणजे काय, केलेले उपकार न जाणणारा. तर केलेले उपकार न जाणणारा म्हणजे कृतज्ञ.
तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी या कृती सोडल्या आहेत, जे काही उर्वरित कृती आले आहेत ते आपण या ठिकाणी पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत.